नमस्कार आणि या खास विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयाबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे सेमीकंडक्टर बँड गॅप्स. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय का की आपल्या स्मार्टफोनपासून ते मोठमोठ्या कम्प्युटर्सपर्यंत सगळीकडं सिलिकॉनचा बोलबाला आहे, पण आपल्या घरातील चमकदार LED दिवे नाही, त्यात सिलिकॉन वापरला जात नाही. हे एक मोठं कोडं आहे नाही का? आणि याचं उत्तर एका छोट्याशा वैज्ञानिक संकल्पनेत लपलेलं आहे. तर हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला बँड गॅप म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यावं लागेल. खरं तर हीच ती मास्टर की आहे जी आपल्याला आपल्या उत्तरापर्यंत पोहोचवेल. आता हे नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बँड गॅप म्हणजे इलेक्ट्रॉन्ससाठी एक प्रकारची एनर्जी हर्डल रेस आहे. त्याला व्हॅलेन्स बँड म्हणजे समजा त्याचं घर, तिथून कंडक्शन बँड म्हणजे त्याचं ऑफिस, इथपर्यंत पोहोचण्यासाठी ही एनर्जी हर्डल पार करावीच लागते. याला आपण एका उडीसारखं पाहू शकतो. इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँडमध्ये आरामात असतो, पण त्याला जेव्हा पुरेशी ऊर्जा मिळते तेव्हा तो बँड गॅप ओलांडून कंडक्शन बँडमध्ये एक मोठी उडी मारतो. आणि हीच उडी, सगळा खेळ इथेच आहे. पण खरी गंमत तर आत्ता सुरू होतीये. प्रत्येक इलेक्ट्रॉन एकाच पद्धतीने उडी मारत नाही. त्याच्यासमोर दोन वेगवेगळे रस्ते आहेत आणि याच दोन रस्त्यांवर सिलिकॉन आणि LEDची गोष्ट पूर्णपणे वेगळी होऊन जाते. चला तर मग आता इलेक्ट्रॉनच्या या दोन मार्गांना जवळून बघूया. एक आहे सरळ थेट मार्ग, ज्याला डायरेक्ट म्हणतात, आणि दुसरा आहे थोडासा आडवडांचा अप्रत्यक्ष मार्ग, ज्याला इनडायरेक्ट म्हणतात. या दोन मार्गांमधला सगळ्यात मोठा फरक कशात आहे माहितीये? तो आहे मोमेंटममध्ये. सायन्समध्ये याला के व्हॅल्यू म्हणतात. डायरेक्ट मार्गावर इलेक्ट्रॉन सरळच्या सरळ वर उडी मारतो. त्याचा मोमेंटम अजिबात बदलत नाही. पण इनडायरेक्ट मार्गावर त्याला उडी मारताना आपला मोमेंटम बदलावा लागतो. म्हणजे जसं काही सरळ उडी मारण्याऐवजी तिरकी उडी मारावी लागते. आता बघा, थेट मार्गावर काय होतं? इलेक्ट्रॉनला फक्त ऊर्जा मिळाली की तो क्षणात थेट कंडक्शन बँडमध्ये पोहोचतो. ही प्रोसेस एकदम सोपी आणि कमालीची एफिशियंट आहे. आणि याच एफिशियन्सीमुळे जेव्हा हा इलेक्ट्रॉन परत आपल्या मूळ जागी येतो तेव्हा तो शोषलेली ऊर्जा प्रकाशाच्या रूपात बाहेर फेकतो. आणि म्हणूनच गॅलियम आर्सेनाइडसारखे डायरेक्ट बँड गॅप मटेरियल LED आणि लेझर बनवण्यासाठी अगदी परफेक्ट ठरतात. आता वळूया अप्रत्यक्ष मार्गाकडे. इथे गोष्ट थोडी गुंतागुंतीची आहे. इलेक्ट्रॉनला उडी मारण्यासाठी फक्त ऊर्जा पुरेशी नाहीये. त्याला आपला मोमेंटम बदलण्यासाठी फोनॉन नावाच्या एका मदतनीसाची म्हणजे एका व्हायब्रेशनची गरज लागते. ही एक एक्स्ट्रा स्टेप आहे जी सगळ्या प्रक्रियेला खूपच इनएफिशियंट बनवते. आणि ह्याच एक्स्ट्रा स्टेपमुळे जेव्हा इलेक्ट्रॉन परत येतो तेव्हा तो प्रकाश देण्याऐवजी उष्णता निर्माण करतो. आणि अगदी हेच कारण आहे की सिलिकॉन आणि जर्मेनियम सारखे मटेरियल प्रकाश निर्माण करण्याच्या कामात पूर्णपणे अपयशी ठरतात. बरं, मग ह्या सगळ्याचा आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंवर कसा परिणाम होतो? इथेच आपल्याला प्रकाश देणारी उपकरणं आणि माहितीवर प्रक्रिया करणारी उपकरणं यांच्यात एक स्पष्ट विभागणी दिसते. डायरेक्ट बँडगॅप मटेरियल आहेत लाईट टीमचे खेळाडू. LED, लेझर, फायबर ऑप्टिक्स, जिथे कुठे प्रकाशाची गरज आहे तिथे ही टीम सर्वात पुढे असते. आणि मग येते लॉजिक टीम, ज्यात इनडायरेक्ट बँड गॅप मटेरियलचा समावेश आहे. कॉम्प्युटरचे प्रोसेसर, ट्रान्झिस्टर्स, चिप्स, जिथे माहितीवर प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे तिथे ह्या टीमचाच दबदबा आहे. तर एका नजरेत सगळं पुन्हा एकदा बघूया. डायरेक्ट बँड गॅप म्हणजे थेट उडी, भरपूर प्रकाश आणि उपयोग ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्समध्ये. या उलट इनडायरेक्ट बँड गॅप म्हणजे फोनॉनची मदत लागणारी उडी, प्रकाशाऐवजी उष्णता आणि उपयोग इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सरळ हिशोब आहे. चला तर मग आपण जिथून सुरुवात केली होती त्या आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. मला वाटतं इतक्या माहितीनंतर त्या कोड्याचं उत्तर आता अगदी स्पष्ट झालं असेल. प्रश्न तोच होता, इलेक्ट्रॉनिक्सचे राजा असूनही सिलिकॉन प्रकाशाच्या दुनियेत इतका मागे का राहिला? आणि उत्तर अगदी सोपं आहे, कारण सिलिकॉनचा बँड गॅप इनडिरेक्ट आहे. त्याची रचनाच माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी झाली आहे, कार्यक्षमतेने प्रकाश निर्माण करण्यासाठी नाही. असं समजा की तो एक उत्तम विचारवंत आहे, पण चांगला गायक नाही. तर या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, डायरेक्ट बँड गॅप म्हणजे प्रकाश देणारी उपकरणे आणि इनडायरेक्ट बँड गॅप म्हणजे लॉजिकवर चालणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं. लाईट विरुद्ध लॉजिक, इतकं सोपं आहे हे लक्षात ठेवणं. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. भविष्यात
आपलं तंत्रज्ञान इतकं प्रगत होईल का की आपण सिलिकॉनसारख्या स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या मटेरियलमध्येच काहीतरी बदल करून त्याला प्रकाश निर्माण करायला भाग पाडू शकू? ह्यावर विचार करायला नक्कीच हरकत